वरती घेतलेले आहेत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, इथून एक रेष मारायची आणि ही रेष जशी मगाशी आपण पूर्ण केली तशीच आपण गोल सर्कल त्याला पूर्ण करायचं. तुम्ही पाय खाली ठेवायचा. मगाशी जशी आपण लाईन कंप्लीट केली होती त्या पद्धतीने आपण ती लाईन कंप्लीट करायची आहे. हा, तुम्हाला दुसरी खुर्ची देऊ का पाय ठेवायला? सब ती एक खुर्ची द्या. जसं आपण त्यावेळी टेंडॉन बघितलं तसं इथे एक टेंडॉन आहे. तर ह्याला टेंडो अचायलिस असं म्हणतात. तर हे पायाच्या इथं हे टेंडो अचायलिस. पाय जरा दुमडा तुम्ही एक मिनिट. हां, तर हे जे आहे हे टेंडॉन, ह्याला टेंडो अचायलिस असं म्हणतात. तर आपल्याला काय करायचं, टेंडो अचायलिसचा भाग सोडून द्यायचा आहे. त्यानंतर काय, आपले या बाजूला मिडियल साईडला इथं आपल्या टिबिया नावाचं बोन असते. जसं ही जी पुढची बाजू आहे ही शिन ऑफ टिबिया आहे. तर हा जो टिबिया आहे हे मोठं हाड असते. तर सर्वसाधारण इथंपर्यंत हे टिबिया बोन यांचं आहे. पोस्टिरियर बॉर्डर ऑफ द टिबिया, हे टिबिया बोन हे या पद्धतीने इथं आहे. आणि इथं जे आहे ही टेंडो अचायलिस टेंडॉन हे या ठिकाणी आहे. मग आपल्याला पॉईंट, आपण फर्स्ट पॉईंट जसं आपण तिथं बघितलं की W1 W2 W3 तसं आपण इथं A1 A2 A3 असं बघायचं. या टेंडो अचायलिसच्या बरोबर फ्रंटला इथं आपल्याला जो पॉईंट मिळणार हा A1 म्हणजे अँकल 1 हा पॉईंट असणार. त्यानंतर दुसरा जो पॉईंट असणार आहे, ही जी पोस्टिरियर बॉर्डर ऑफ द टिबिया आहे याच्या पाठीमागच्या बाजूला पोस्टिरियर साईडला इथं दुसरा पॉईंट असणार आहे, हा A2 असणार आहे. आणि जो A3 असणार आहे तो आता ही शिन ऑफ टिबिया आहे. या शिन ऑफ टिबियापासून अंदाजे आपण 1 सेंटीमीटर पोस्टिरियर यायचं. आपण 1 सेंटीमीटर पोस्टिरियर आल्यानंतर इथं जो आपल्याला पॉईंट मिळतोय हा पॉईंट आहे A3, A1 A2 A3. आणि त्यानंतर मग परत आता तुम्ही इकडं बसा आणि तिकडं पाय करा. A1 A2 A आहे. इथं आपल्याला शिन ऑफ टिबिया आहे. पण इथं आपल्याला अजून एक हाड एक्स्ट्रा इथं आपलं आहे, ते म्हणजे फिब्युला. तर आता बघितलं आपण तर इथं यांचं हे बोन फिब्युला, हे बोन या ठिकाणी, याची पोस्टिरियर बॉर्डर ऑफ द फिब्युला इथं आहे. तर आपण काय करायचंय, आता आपला जो पॉइंट आहे A4 A5 असणार आहे तो बरोबर टेंडो अचायलिस जे टेंडॉन आहे आपल्या इथं, टेंडो अचायलिसच्या फ्रंट साईडला इथं पॉइंट असणार आहे आपला, तो म्हणजे A4. त्यानंतर पोस्टिरियर बॉर्डर ऑफ द फिब्युला जो पॉइंट असणार आहे तो आपला A5. आणि परत आपलं जे शिन ऑफ टिबिया आहे, शिन ऑफ टिबियाच्या 1 सेंटीमीटर आतल्या बाजूला जो पॉइंट असणार आहे तो असणार आहे A6. या पद्धतीने आपले 6 पॉइंट असणार आहेत, A1 A2 A